माझी लाडकी बहीण योजना, काल झाला मोठा निर्णय, महिलांना प्रचंड मोठा धक्का, मुख्यमंत्र्यांनी दिला थेट इशारा, तुरुंगात टाकू। 40 लाख महिलांचे टेन्शन वाढले। मुख्यमंत्री कार्यालयाकडनं एका विशेष कार्यक्रमाची तारीख देखील निश्चित। ज्या महिलांचे पैसे आले आहेत किंवा ज्या महिलांचे पैसे येऊन बँकेतून कट झाले आहेत त्यांना देखील एक वरून ऑर्डर आहे, किंवा ज्यांचे फॉर्म भरूनही पैसे आले नाही त्यांच्यासाठी देखील एक गुड न्यूज व्हिडिओमध्ये आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला पैसे आले असतील किंवा अजूनही पैसे आले नसतील किंवा पैसे येऊन बँकेतून कट झाले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। अन्यथा पुढचा जो हप्ता आहे किंवा आधीचे जे पैसे आहेत त्यांना अडचण निर्माण होऊ शकते। व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघूया की पुढचा जो हप्ता आहे त्याची एक तारीख जी फिक्स करण्यात आली आहे। बहुतेक महिलांना 1500 रुपये तर काही महिलांना 4500 रुपये मिळणार आहे, तर त्या हप्त्याची तारीख 14 सप्टेंबर ही असू शकते। याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी एक इशारा दिला आहे व कोणत्या 42 लाख महिला आहेत ज्यांना पैसे येण्यास अडचण येऊ शकते। पण तत्पूर्वी एक गुड न्यूज शिंदे सरकारकडून देण्यात आली आहे, जी म्हणजे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही जवळपास 31 ऑगस्ट होती, ती आता वाढवून जवळपास निरंतर करण्यात आली आहे असं कळवण्यात आले आहे। तुम्ही अजूनही फॉर्म भरू शकतात। 40 ते 42 लाख महिलांना पैसे येण्यास अडचण होऊ शकते। अनेक महिलांना आता याचा लाभ घेता येणार नाही, कारण त्यांचे आधार कार्ड हे बँकेशी लिंक नाही। तुमचा अर्ज जरी मंजूर झाला असेल तरी देखील तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्यामुळे पैसे येण्यास अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे तुम्ही ते तात्काळ करून घ्यावे। व आता बघूयात शिंदे सरकारने इशारा कोणाला व का दिला। त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितले, गैरप्रकार हे खपून घेतले जाणार नाही। महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये एका माणसाने लगभग 30 अर्ज या योजनेमार्फत भरले व 36,000चा घोटाळा केला। लोकमतच्या रिपोर्टनुसार हे समोर आले। अशा प्रकारचा गैरव्यवहार करणाऱ्या तरुणांना जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला।